नमस्कार. आज आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधील शिक्षण पद्धती कशी होती, या काळातील शिक्षण पद्धती ही कशा प्रकारची होती, ती आज आपण अभ्यासणार आहोत. शिक्षण पद्धती. हडप्पा संस्कृतीच्या मुद्द्यांवरील लेखांच्या आधारे हे स्पष्ट होते की संस्कृतीचे लोक लिपीचा वापर करत होते. घरगुती वापराच्या काही वस्तूंवरही हडप्पा लिपीतील लेख मिळालेले आहेत. वैदिक काळात वैदिक ग्रंथाचे अध्यापन केले जाई. वैदिक साहित्य हे संस्कृतमध्ये होते, मात्र संस्कृत ही लोकभाषा नव्हती. यजुर्वेदामध्ये स्त्रियांसह सर्व वर्गातील व्यक्तींचा शिक्षणाचा हक्क मान्य केलेला आहे. अर्थवेदामध्येही प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यास पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातील विद्यार्थ्यावर उपनयनाचा संस्कार होणे आवश्यक असे. जोपर्यंत त्यांचे वास्तव्य गुरुगृही असे, तोपर्यंत त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करावे लागे. मौखिक पठणाच्या पद्धतीने विद्यार्थी वेदांमधील ज्ञान मुखोद्गत करत असत. मौखिक पठणाच्या या पद्धतीत शुद्ध आणि स्पष्ट उच्चारणावर पूर्ण भर दिलेला आहे. तल्लख बुद्धी आणि व्यक्तिमत्व यांचा विकास ही या शिक्षणाची दुहेरी उद्दिष्ट होती. बहुतेक अभ्यासकांच्या मते वैदिक काळात लेखनकला माहीत नव्हती. सत्यावर आधारलेले आचरण, विहित कर्तव्याचे पालन, धर्म, गुरु आणि माता-पिता यांच्याप्रती निष्ठा, अतिथी सेवा, श्रद्धा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. क्षत्रिय प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण घेत. क्षत्रिय हा वर्ग होता, तो प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण घेत असत, तर वैश्य उद्योग, व्यवसाय, उपयोगी शिक्षण घेत असत, तर शूद्र हे शेती आणि पशुपालनाचे शिक्षण घेत. ब्राह्मण हे बहुधा चारी वेदांवर प्रभुत्व मिळेपर्यंत गुरुगृहीच राहत असत. ते वेदांचे शिक्षण घेत असत. वेदकाळात ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढ्यांकडे ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम ऋषी, मुनी आणि द्रष्टया व्यक्तींनी केलेले. ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त झालेले म्हणून त्यांना काय म्हणत असत? ब्राह्मण म्हणत असत. आता उत्तर वैदिक काळात स्त्रियांनी वेदांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध घालण्यात आले. यज्ञसंस्थेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यासंबंधीचे साहित्य या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. साहजिकच यज्ञसंस्था हा या काळातील वैदिक शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकात भारतातील पहिल्या जनपदाचा उदय झाला. आणि नंतरच्या काळात या जनपदांच्या विस्तारवादी धोरणामुळे जनपदांमध्ये सत्ता संघर्षाचा काळ निर्माण झाला. जनपदांचे विघटन, जनपदांच्या अनेक प्रमुखांना सत्ता गमवावी लागणे यासारख्या गोष्टींमुळे असुरक्षितता निर्माण झाली. त्यातून निर्माण झालेल्या निराशाजनक वातावरणातून मोक्षप्राप्तीसाठी विरक्तीवर आधारलेली
आधारलेला तापसी जीवनाचा मार्ग अनेकांनी अवलंबला असावा. हा मार्ग वेदकाळातही माहीत असला तरी उपनिषदांमध्ये त्याची सखोल चर्चा केलेली आढळते. इथे हे नमूद करायला हवे की उपनिषदांच्या काळापर्यंत म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 6वे शतक तपस्वी व्यक्तींनी केलेल्या उपदेशातूनच तसेच उपनिषदांवरील चर्चा आणि खंडनमंडनाच्या द्वारे या मार्गाचा प्रसार झाला होता. या चर्चांच्या आधारे तात्विक शक्यतांचा विचार सुरू झाला आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांमधून यज्ञापेक्षा मानवी कल्याणावर भर देणाऱ्या आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या प्रणाली उदयाला आल्या. श्रमण आणि परिव्राजक यासारखे आध्यात्मिक नेतृत्व करणारे पंथ अस्तित्वात आले. या नव्या पंथांनी वेदप्रामाण्य आणि वैदिक पुरोहितांचे वर्चस्व अमान्य केले. मात्र आत्म्याचे चिरंतन अस्तित्व आणि पुनर्जन्म तसेच कर्म सिद्धांत त्यांना मान्य होता. यज्ञविधींचा अविभाज्य भाग असलेला पशुबळी त्यांना अमान्य होता. अहिंसक किंवा प्राणिमात्रांना इजा न करणे या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले. तुमच्या लक्षात आले असेलच की इथे प्राचीन भारतातील अनेक ठिकाणी भ्रमण करून जनसामान्यांना उपदेश करणाऱ्या वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा निर्देश अभिप्रेत आहे. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा निर्देश येथे अभिप्रेत आहे. वर्धमान महावीरांना केवलीन सर्वज्ञ पदाची प्राप्ती झाल्यानंतर ते महावीर आणि जीन म्हणून ओळखले जाऊ लागले. ते निर्ग्रंथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संप्रदायाचा भाग झाले. कालांतराने याच संप्रदायाला जैन या नावाने संबोधण्यात येऊ लागले. जैन म्हणजे जीन म्हणजेच वर्धमान महावीरांचे अनुयायी. त्यांनी जैन धर्माच्या उपदेशासाठी 3 दशके भ्रमण केले. त्यांच्या आणि गौतम बुद्धांच्या उपदेशामध्ये काही फरक होते. गौतम बुद्धांची तत्त्वप्रणाली त्यांच्या प्रदेशातील स्थानिक श्रद्धाप्रणालीतील मूलभूत तत्त्वाशी नाते सांगणारी होती. उदाहरणार्थ तत्कालीन चैत्य हे पृथ्वीतत्त्व आणि भूतमात्रांची स्थानके असल्याचे मानले जाई. सामान्य जनांसाठी ती विनासायास आणि विनामूल्य प्रवेश असणारी पूजास्थाने होती. सनातनी समाजाबाहेरील साधू या चैत्यांभोवतीच्या प्रदेशात वास्तव्य करत असत. या चैत्यांच्या पूजेसाठी येणाऱ्या लोकांकडून त्यांना भिक्षा मिळत असे. गौतम बुद्धांनी ही प्रचलित प्रथेला मान देऊन आपल्या जनसामान्यांमधील अनुयायांनाही तसे करण्यास प्रवृत्त केले. कालांतराने भारतात अनेक ठिकाणी बौद्ध संघ स्थापन झाले. सतत भ्रमण करणाऱ्या भिक्खूंना पावसाळ्यात राहण्यासाठी ठिकठिकाणी वर्षावास बांधले. भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या स्थानांना विहार असे म्हणत. या विहारांमधून पुढे बौद्ध भिक्खूंना शिक्षण देणारी केंद्रे उभी राहिली. बौद्ध शिक्षण पद्धती ही बौद्ध संघाच्या व्यवस्थेशी बांधलेली होती. काही काळाने गौतम बुद्धांनी या संघामध्ये स्त्रियांना प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना भिक्खुनी असे म्हणत. दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना भिक्खुनी असे म्हटले जाई. संघात प्रवेश केल्यानंतर व्यक्तीची जात आणि इतर सामाजिक ओळख पूर्णतः पुसली जात असे आणि ती व्यक्ती समता आणि बंधुता या तत्त्वावर आधारलेल्या बौद्ध संघाची सदस्य होत असे. विहारामध्ये त्यांना धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था असे. वैदिक गुरुकुलाप्रमाणेच बौद्ध संघातील गुरु शिष्यामध्ये
निकटच्या सहवासामुळे एक ऋणानुबंध निर्माण होत असे. शिष्याला गुरुजवळ उपाध्याय अथवा आचार्य किंवा आचार्य राहून त्यांची सेवा करावी लागे. भिक्खू आणि भिक्खुनी यांचे संघ स्वतंत्र असत. भिक्खुनी संघामध्ये गुरुपदी पोचलेल्या अनेक ज्ञानी भिक्खुनी होऊन गेल्या. त्यांचा उल्लेख आदराने थेरी असा केला जाई. भिक्खुनी संघामध्ये शिक्षण आणि सेवाभाव यासाठी अनेक संधी उपलब्ध होत्या. गौतम बुद्धाची शिकवण म्हणजे ज्याला आज आपण मानवतावाद म्हणू शकू अशा तत्त्वज्ञानाचा पाया होती. तुम्हाला नालंदा आणि तक्षशिला येथील विद्यापीठासंबंधी माहिती असेलच. तेथील विहारामधून बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे अध्यापन केले जाई. अध्यापन करण्याची ही परंपरा बौद्ध विहारामधून आजतागायत जपलेली आहे. बौद्ध शिक्षण पद्धतीचा इतिहास हा पर्यायाने बौद्ध संघ आणि विहार यांचाही इतिहास आहे. ज्याप्रमाणे वैदिक परंपरेतील शिक्षण पद्धती यज्ञसंस्थेभोवती गुंफलेली होती, त्याचप्रमाणे बौद्ध परंपरेतील शिक्षण पद्धती बौद्ध संघ आणि विहार यांच्याभोवती गुंफली गेली होती. ह्युएन या चीनी भिक्खूंच्या प्रवास वर्णनामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. संगम काळातील शिक्षण व्यापक होते. ते धर्म, जात या गोष्टीवर अवलंबून नव्हते. तसेच ते एखाद्याच समाजाची मिरासदारही नव्हते. व्याकरण, काव्य, गणित, खगोलशास्त्र आणि ललितकला म्हणजेच संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला आणि शिल्प आणि स्थापत्य हे अभ्यासाचे खास विषय होते. बौद्धिक विहाराचा उतरणीचा काळ हा एक सुव्यवस्थित शिक्षण पद्धतीच्या ऱ्हासाची सुरुवातही दर्शवतो. याच काळातील भारतात इस्लामचे आगमन झाले. हा काळ भारतातील मध्ययुगीच्या सुरुवातीचा काळ होता. मध्ययुगीतील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. असे असले तरी समाजात मोठ्या प्रमाणावर असलेल्या निरक्षरतेमुळे कुराण, हदीथ आणि इतर संबंधित शास्त्राचे अध्यापन कठीण होते. मुहम्मद पैगंबर यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांनी ज्ञान मिळवायला हवे असा आदेश दिला. परंतु त्यासाठी भारतातील पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमधील कडक शिस्त किंवा सर्वसंग परित्याग या गोष्टी आवश्यक मानलेल्या नव्हत्या. इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. आता भारतातील मध्ययुगीन इस्लामिक शिक्षणासाठी निगडीत असलेल्या 3 मूलभूत संस्था. पहिली मक्ताब, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था. 2 नंबरची मदरसा, ही मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. आणि तिसरी आहे खानवा, जी अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्त्वाचे शिक्षण देणारी सुफी केंद्रे असं यांना म्हटले जाईल. आता मक्ताब मध्ये साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी प्रवेश दिला जाई. त्यासाठी एक धार्मिक विधी करावा लागे. या टप्प्यावर वाचन, पठण, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर भर दिला जाई. लिपी आणि लेखन यांच्या अध्ययनासाठी अनेक तास खर्ची घातले जात. वयाच्या साधारण 7व्या वर्षी कुराणाच्या अध्ययनास सुरुवात होत असे. आता मदरसामध्ये कुराण
आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ यांचे वाचन आणि त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणे यावर असे. त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदे-कानून, न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जात. त्याचबरोबर अरेबिक आणि पर्शियन भाषाही शिकवल्या जात. तत्कालीन इस्लामी जगतात सर्वत्र या भाषा शिकवल्या जात असत. सुप्रसिद्ध विद्वान अबुल फझल याने नमूद केल्यानुसार अकबर बादशाह यांनी मद्रशामध्ये शिकवण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदांसारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज केली होती. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजांनुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयांची निवड करू शकत होते. मद्रशातील शिक्षण संपल्यानंतर खासगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे. उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनी, अबुल फझल आणि फैजी. मद्रशांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंच्या राहण्याची सोय केलेली असे. त्यासाठी लागणारे आर्थिक बळ राजसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरावांकडून मिळत असे. त्यासाठी लागणारे बळ हे राजसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरावांकडून मिळत असे. या दृष्टीने मद्रशांची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरांमधील विद्याकेंद्रे यांच्याशी करता येईल. या दृष्टीने मद्रशांची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरांमधील म्हणजे इसवी सन 7व्या शतकादरम्यान असणारी जी विद्याकेंद्रे होती यांच्याशी करता येईल. आता खानवा नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठांशी मोनॅस्टरी करता येईल. खानवा सहसा लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत असत. आता आपल्याला कृती 3 दिलेली आहे. यामध्ये सांगितले आहे की मध्ययुगीन भारताच्या कला क्षेत्रातील पुढील गोष्टीवर मुस्लिम सत्तांचा काय प्रभाव पडला याचा शोध घ्या. त्यामध्ये चित्रकला, स्थापत्य आणि संगीत. तुम्ही घेतलेल्या शोधाचे वर्गामध्ये सादरीकरण करा. आता आपण पुढील पाहणार आहोत टॉपिक कला. मध्ययुगीन आणि प्राचीन भारतामधील कला हा विषय पाहणार आहोत. त्या काळामधील कलेचा अनुभव, त्या काळामध्ये कला ही कशा प्रकारे स्थापित होती आणि ती आपल्याला इतिहासामधून कशी मिळाली हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. कला. गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते. कशासाठी? कलेसाठी हे सुवर्णयुग समजले जाते. जे गुप्त साम्राज्याचा कालखंड होता तो कलेसाठी सुवर्णयुग समजले जाते. त्याचे कारण म्हणजे या काळात संगीत, चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रांमध्ये झालेली भरीव कामगिरी. विविध उद्योग व्यवसायांमधील कौशल्ये शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता आत्मसात करत असत. कला आणि उद्योग व्यवसायांची भरभराट धनिक दानशूरांच्या उदार आश्रयामुळे झाली. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलांवर त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव पडला. मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला.
दिल्ली आणि आग्रा या राजधानीच्या शहरातील मुस्लिम शासकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. शहरे आणि खेडी येथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर अध्यापनाचे कार्य करत असत. हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषांमधून केले जाई. अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्या फक्त संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जातीमधील लोक यांचा समावेश होता. मुलींचे शिक्षण हा पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांचा व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जात होते. मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून खाजगी शिक्षकाकडून शिकण्याची परवानगी दिली जात असे. घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटी दाखल दिल्या जात होत्या. अर्थातच समाजाच्या या वरच्या थरातील लोकांची संख्या अत्यंत अल्प होती. कशी होती? अत्यंत अल्प होती. त्यामुळे मध्ययुगातील समाजाच्या मुलींच्या शिक्षणाची एकूण स्थिती दयनीय होती असे म्हणण्यास हरकत नाही. आता या काळातील समाजजीवन कसे होते हे पाहणार आहोत. हडप्पा संस्कृती तेथील सुनियोजित नगरे, झाकलेली गटारे, अतिरिक्त धान्याच्या साठवणीच्या कोठारे यासाठी ओळखली जाते. मोहेंजोदडो येथील महास्नानगृहे हे तेथील सामूहिक जीवनाचे एक निदर्शक आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असे दिसते की तेथील समाजात कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते. मात्र या विभागणीत उच्च-नीचतेची उतरंड नव्हती. या वर्गामध्ये वारकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा समावेश होता. संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. त्या आधारे त्यांच्या सहअस्तित्वाची कल्पना करता येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. संगम काळातील पुरोहित वर्गाचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावत होते. पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र वर्ग होता. शिकार आणि वाटमारी करणारे वेडर नावाच्या जातीबद्दल लोकांच्या मनात भय होते. स्वतःच्या स्वतंत्र परंपरा आणि श्रद्धा जोपासणारी मार्राकुडी नावाची एक युद्धकौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक यासारख्या व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे होते. वैदिक कालखंडात वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधिष्ठित वर्गावर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडात उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टींवर उभारलेली जातीव्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली. अन्न, पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजापद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टींवर या कल्पनांचा पगडा पडत होता. आता येथे आपल्याला सामाजिक उतरंड दिलेली आहे, जी 4 वर्णांमध्ये विभागलेली होती. ती प्राचीन भारतातील किंवा मध्ययुगीन भारतातील ही समाज व्यवस्थेची उतरंड आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये ब्राह्मण
हा प्रथम वर्ग आहे. त्या ब्राह्मणमध्ये पुरोहित, शिक्षक आणि बुद्धिजीवी. 2 नंबरचा वर्ग द्वितीय क्षत्रिय आहे. त्यामध्ये राजकर्ते आणि योद्धे आहेत. 3 नंबरचा वर्ग हा वैश्य आहे. यामध्ये व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी. व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी हे आहेत. 4था वर्ग आहे शूद्र. हा सर्वात खालचा वर्ग आहे. समाज व्यवस्थेतील, जाती वर्ण व्यवस्थेतील शेवटचा वर्ग. यामध्ये हीन व हलक्या दर्जाची कामे करणारे लोक असत, म्हणून याला शूद्र असे म्हटले जाई. पहिले 3 वर्ग स्वतःला उच्च म्हणून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विजा म्हणजे 2दा जन्म घेतलेले किंवा पहिला जन्म आईच्या पोटी आणि दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून म्हणू लागले. आता यानंतर आपण पाहणार आहोत आश्रम व्यवस्था. आश्रम व्यवस्था. यामध्ये द्विज म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केले होते. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याचे 4 टप्प्यात म्हणजे 4 आश्रमात विभाजन केले होते. ते पुढील प्रमाणे. पहिले ब्रह्मचर्याश्रम म्हणजे विद्यार्थी, अविवाहित किंवा ब्रह्मचर्य. दुसरा गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थ. आणि तिसरा आहे वानप्रस्थाश्रम म्हणजे एकांतवासी किंवा निवृत्त होणे. आणि चौथा आहे संन्यासाश्रम म्हणजे संन्यास, सर्वसंग परित्याग. असे आपल्याला आश्रम व्यवस्थेमधील 4 टप्पे आहेत. जो पहिला आहे ब्रह्मचर्याश्रम म्हणजे यामध्ये येतात विद्यार्थी, अविवाहित आणि ब्रह्मचर्य येतात. 2 नंबरचा आहे गृहस्थाश्रम. यामध्ये गृहस्थ येतो. आणि वानप्रस्थाश्रम यामध्ये एकांतवासी किंवा निवृत्त होणे असं म्हटलं जातं. आणि जो चौथा जो विभाग आहे, चौथा टप्पा आहे तो संन्यासाश्रम म्हणजे की संन्यास, सर्वसंग परित्याग केलेला. असे हिंदू तत्वज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. ते असे आहेत की ते 4 मार्ग आहेत भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, राजमार्ग आणि कर्म मार्ग. हे हिंदू तत्वामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितलेले 4 मोक्ष प्राप्तीचे मार्ग आहेत. वर्तमानातील हिंदूंच्या दैनंदिन जीवनात आपल्याला विचारानुसार 4पैकी 1 किंवा अधिक मार्गाचा अवलंब करण्याची मुभा आढळते. उदाहरणार्थ, कुंभ मेळ्याबद्दल तुम्ही कदाचित वाचले असेल किंवा यूट्यूबवरील चित्रफितीमध्ये सुद्धा पाहिले असेल. त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. आता गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. गुप्त सत्तेचा काळ हा काळ भारतातील संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. ज्या गोष्टीमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्वच क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळाने घातला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले आणि आसपासच्या लढणाऱ्या नगरांना एकछत्र अंमलाखाली आणले. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यातून दूरवरच्या देशांशी व्यापार चालत असे. तसेच गुप्त साम्राज्य कालनिर्मिती आणि बौद्धिक मंथनाचा केंद्रबिंदू मानले होते. याच काळात आर्यभट्टाने भूमिती, त्रिकोणमिती,
विश्वोत्पशास्त्र विश्वोत्पत्तीशास्त्र आणि या विषयावरील लेखन केले. तसेच एका वर्षामध्ये 365 किंवा 358 दिवस असल्याचे गणित मांडले. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही त्यांनी मांडला. वराहमिहिराने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले. गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व होते. केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणे शक्य होते. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की त्या विस्तीर्ण प्रदेशावर मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि छोटी छोटी राज्ये स्वतंत्र होऊन साम्राज्याचे विघटन झाले. त्यामुळे इसवी सन 550 च्या सुमाराला मध्य आशियातील हूण टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झाले आणि सुमारे इसवी सन 650 पर्यंत गुप्तांची सत्ता उतरणीला लागली. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजिक राजकीय नियमावर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. गुन्ह्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगारीच्या जातीनुसार कमी जास्त होत असे. जाती व्यवस्थेमधील विषमता अधिक तीव्र होऊन शूद्रांचा दर्जा केवळ उच्चवर्णीयांना सेवा पुरवण्यापुरता मर्यादित झाला. त्यामध्ये कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधांची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषी वर्चस्व अधिकच वाढले आणि त्याबरोबर स्त्रियांची परिस्थितीही उत्तरोत्तर अधिकाधिक वाईट होत गेली. भारतातील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणांचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लाम संस्कृती यांचा मिलाप घडून आला. इंडो-इस्लामी स्थापत्य यांत्रिक साधनांचा वापर आणि हिंदू-उर्दू हिंदुस्थानी भाषेचा उगम ही या काळाची वैशिष्ट्ये होती. अमीर खुसरो हा 13व्या शतकात होऊन गेला. हिंदुस्थानी भाषेच्या काळातील रूपाचा उल्लेख हिंदवी असा केला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात भारतातील अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिरांची तोडाफोड आणि विटंबना केली गेली. आता आपल्याला हे माहीत असायला हवे की प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा काय आहेत. हे इथे आपल्याला माहिती असायला पाहिजे असं सांगितलेले आणि ती माहिती काय आहे आपण पाहूया. मिल्टन सिंगर आणि रॉबर्ट रेडफिल्ड या उत्तर भारतात काम करणाऱ्या दोन सामाजिक मानववंशशास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या संदर्भात प्रमुख परंपरा आणि त्याअंतर्गत असलेल्या उपपरंपरा या संकल्पना मांडल्या. त्यांच्या मते एखादी सांस्कृतिक व्यवस्था ही प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा यांच्या परस्पर सहयोग आणि परस्परावलंबन यांनी परिपूर्ण होत असते. आता प्रमुख परंपरामध्ये ज्यामध्ये विज्ञान, तत्त्वज्ञान, ललितकला, भल्याबुऱ्यांचे चिंतन, मनन अशा सर्व पैलूंनी युक्त असलेली प्रभावशाली विचारसरणी आहे आणि इतर उपपरंपरांना सामावून घेण्याची क्षमता आहे. तशी परंपरा म्हणजे प्रमुख परंपरा होय,
अशी परंपरा म्हणजे प्रमुख परंपरा होय. उदाहरणार्थ हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत हे याचे उदाहरण आहे प्रमुख परंपरामध्ये. आता उपपरंपरा म्हणजे काय? तर उपपरंपरांमध्ये लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील लावणी, पोवाडा, लेझिम यासारख्या परंपरा किंवा केरळमधील कल्लरीपयट्टू हे आहेत. यांचा समावेश उपपरंपरामध्ये दिलेला आहे. आता आपण दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सरंजामी पद्धतीची अधिकाराची उतरंड होती. त्या उतरंडीचे ढोबळमानाने 4 वर्ग सांगता येतील. सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव, सुलतान आणि त्यांचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब, धर्मगुरू म्हणजे उलेमा आणि ब्राह्मण, नागरी प्रजाजन म्हणजे येथे आपल्याला सत्ताधारी वर्ग आणि उमराव यांना म्हटले जाते सुलतान आणि त्यांचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब यांचा समावेश होतो. या 4 वर्गामधील प्रथम वर्ग सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव यामध्ये म्हणजेच काय आहे की सुलतान आणि त्यांचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब याचा सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमरावमध्ये समावेश होतो. धर्मगुरूमध्ये उलेमा आणि ब्राह्मण यांचा समावेश होतो. नागरी प्रजाजन यामध्ये श्रीमंत व्यापारी आणि कारागीर यांचा समावेश येतो. आणि गावकरी यामध्ये सरकारी तिजोरीत चारा जमा करणारे खेड्यातील शेतकरी यांचा समावेश यामध्ये येतो. या काळात सुद्धा जाती व्यवस्था काटेकोरपणे पाळली जात होती. अभ्यासकांच्या मते बादशाह अकबराच्या पद्धतशीर प्रयत्नांमुळेच भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती तर काहींची जुलमी होती. काही साम्राज्यांमध्ये शांती नांदत होती तर काही भययुक्त आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. भारतातील मध्ययुग हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता असे अनेकदा म्हटले जाई. युरोपच्या मध्ययुगाच्या बाबतीतही हेच वास्तव होते. असे असले तरी समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अंधकार युगाचे परिणामस्वरूप असे काही बदल घडून आले ज्यामुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलून गेले. भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या परदेशांशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटीबरोबरच ललितकला, स्थापत्य आणि शिल्प यांचाही उत्कर्ष झाला. बादशाह अकबराने स्थापन केलेला दीन-ई-इलाही हा नवीन धर्म नैतिक तर्कशुद्धतेवर आधारलेला होता. 19व्या शतकाकडे वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथातील उदारमतवादी सनातनी समूहांमधील दरी वाढत गेली असे ध्रुवीकरण झाले. यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही, कारण भारतातील धार्मिक गटांमध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण घडण्याचा जणू पायंडाच पडलेला दिसतो. तो अगदी 21व्या शतकापर्यंत आहे. आता आपल्याला या काळातील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील शहरीकरण हा टॉपिक आपण पाहणार आहोत. शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरीकरण छेद देणारे आहे. आधुनिक औद्योगिकीकरणाचा मागमूस नसतानाही हडप्पा संस्कृतीमध्ये पुनर्नियोजित नगरे
अस्तित्वात होती आणि तेथील जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती म्हणता येते. पुरातत्वीय पुराव्यानुसार असे दिसते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते. काही घरांमधून विहिरी आणि स्नानगृहे होती. नगरांमध्ये बंद आणि भूमिगत गटारे होती. सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखी होती, जी मेसोपोटेमिया आणि इजिप्त या समकालीन होती, जी नागरी संस्कृती प्रगत होती. सुमेरियन इस्टिका लेखामधील हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख येथे केलेले आहेत. उत्तर वैदिक काळातील उत्तरार्धापर्यंत असे दिसते की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले होते. त्या प्रदेशात त्यांनी जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली होती. इसवी सनापूर्वी सुमारे 500 ते 200 वर्षे या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले. या काळात अनेक शहरे उदयाला आली, जी नागरी संस्कृतीची केंद्रे बनली. हळूहळू मगध महाजनपदाच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातूनच मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. हा काळ पूर्व वैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ होता. आता वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावांनी उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राज्यांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि विविध जनपदांच्या एकत्रीकरणातून महाजनपदे निर्माण झाली. त्यातून काहींमध्ये राजेशाही सत्ता होती, तर काहींमध्ये गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती. या जनपदांनी अफगाणिस्तानापासून ते बंगालपर्यंत आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश व्यापलेला होता. हडप्पा नागरी संस्कृतीनंतर या कालखंडात पुन्हा एकदा महाजनपदांमधून नागरी जीवन उदयाला आले. याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी म्हणजेच NBP नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून मिळालेल्या आहेत. या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनाची माहिती जैन, बौद्ध आणि संस्कृत सूत्रवाङ्मयातून मिळते. याच काळात धातूच्या चलनी नाण्यांची सुरुवात झाली. महाजनपदांमधील राजधानींची नगरे ही सत्तेची आणि व्यापाराची केंद्रे बनली. या नगरांमध्ये कारागीर आणि व्यापारश्रेणी प्रस्थापित झाल्या. अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हमरस्त्यांचे जाळे निर्माण झाले. राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. राज्यकारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत. भारतातील ऐतिहासिक वाटचालीचे हे थोडक्यात केलेले कथन तुम्हाला भारतीय समाजाच्या घडणीतील विविध प्रवाह आणि घटक किंवा लोकांची विचारसरणी आणि वर्तन पद्धती यामध्ये प्रभावी ठरणारे घटक यांची कल्पना आली असेल.
आधुनिक भारतातील विद्यार्थी या नात्याने भारतातील विविध श्रद्धाप्रणाली, रीतिरिवाज, परंपरा, रूढी, त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वांपार वर्तन पद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणे आवश्यक आहे. निश्चितच या गोष्टी अखंडपणे टिकून राहण्यामध्ये समाज जीवनाच्या पठडीचे पिढी दर पिढी होणारे संक्रमण महत्त्वाचे आहे. रीतिरिवाज आणि अखंडित्व का आणि कसे टिकून राहते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थातच संमिश्र आणि गुंतागुंतीचे स्वरूप असलेल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वत्र आणि सर्व काळी एकसूर असणे शक्य नसते. उलट त्यामध्ये परस्पर विरोधी आणि संघर्षमूलक कल्पना प्रचलित असणे हा त्या संस्कृतीचा अंगभूत गुणधर्म असतो. परंतु या गुणधर्मामुळे निर्माण झालेली विविधता आणि गुंतागुंत त्या संस्कृतीचे सौंदर्य वाढवणाऱ्या असतात. अशा संस्कृतीचे वास्तव समजून घेण्यासाठी एकाच सरधोपट मार्गाचा अवलंब करता येत नाही. ही गोष्ट थोडी अवघड वाटली तरी ती लक्षात घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामुळे अनेकदा निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आणि त्यातील अनेक स्तरांवरील गुंतागुंत यथार्थपणे समजून घेणारा दृष्टिकोन विकसित होणे यालाच शास्त्रीय चिंतन असे म्हणता येईल. आता आपण हे प्रश्न दिलेले आहेत जे तुम्ही आत्मसात करा आणि तपासून पहा. पूर्व वैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती? उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या घसरलेल्या सामाजिक स्थानाची दोन लक्षणे सांगायची आणि मध्ययुगीन भारतीय समाजाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि हा प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधील हे टॉपिक तुम्ही अभ्यासून आत्मसात आणि समजून घ्यायचे आहेत. तर राहिलेला भाग आपण वसाहतकालीन भारत हा पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.